गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हे बघा पूर्ण गावाकडचा पहिराव घालून मी आहे. आणि जर मी गावाकडं राहिला असतो, गावाकडं जन्म झाला असता, जन्म गावाला झाला पण राहायला पुण्यात आलो, पण मी गावात जर राहिला असतो तर माझी लाईफ कशी असते हे या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी. हे बघा कोणी सुब्रा आली काय? सुब्रा ए हाय कर. हाय हाय नक्की. आत्ता सकाळी उठलो आहे आणि हे बघा घराच्या आजूबाजूचा परिसर, सगळी शेती. जेव्हा मी पुण्यात सकाळी उठतो तेव्हा मला उठवायला कचऱ्याची गाडी असती, लोकांची गर्दी असती. तसं इथं बघा पक्ष्यांचे आवाज येतात. आणि आता आमचं इथं कसं घरापुढं दुसऱ्याचं घर, तसं बघा इथं घर आहे, पुढं नारळाचं झाड. असं काही असतं जर मी कायमचा गावाला असतो तर पुढं जागा असती. हे बघा आता हे नारळ, हे घरचे नारळ आहेत ना सगळे. हे बघा घरचे झाडाचे नारळ आहेत, वाळायला ठेवलेत खोबरं करण्यासाठी. हे असं ही अशी काही सकाळ असते जर मी गावाला राहिला असतो तर. आता हे बघा इकडं सगळं तुम्हाला घरापुढचा परिसर दाखवला. इथं बघा गाय, गावरान गाय, म्हणजे असं कोणती जर्सी गाय वगैरे नाही आहे, ही गावरान गाय आहे. ते आता त्याची धार काढायची. पुण्याला जेव्हा असतो तेव्हा दुधासाठी पिशवी आणा, तो एक. तसं इथं कसं डायरेक्ट गाईचं दूध काढायचं आणि ते खायला प्यायला घ्यायचं. इथं गावरान गाईचं दूध आहे. आपल्याकडे तरी पिशवीचं कवा आहे तर कवा नाही, तसं आहे. पण इथं हे जर मी गावाला असतो तर गावरान गाईचं दूध मला खायला मिळालं असतं. धार काढण्यासाठी लागणार कष्ट बघा. एकाने धारायची गाय, पायाच्या पार जवळ बसायला लागतं रो. हल्ली की लगेच उठायचं होय. धाराचा आवाज कसा होतो, धाराचा आवाज. आणि तो व्यायामाची बी गरज नाही, बरोबर 2 पाया बसून अंगठ्यानी पिळून पिळून बरोबर व्यायाम बी होतोय. गावरान गाय. हे झालं दुधाबद्दल. आता गावाकडचं जीवन किती गावरान असताना हे सांगतो. ब्रश म्हणजे आपण टूथब्रश असेल, इलेक्ट्रिक ब्रश माझा जो आहे तो असेल, तो आपण पुण्याला वापरतो. आणि गावाला असेल तर कडुलिंबाची काडी ही काफी आहे. आता हे बघा इथं हे हाच आपला ब्रश, मस्तपैकी गावरान गावाकडचा फ्रेश ब्रश. याचं चावून चावून याला पुढं ब्रश सारखं करायचं आणि त्याने दात घासायचं. हा असतो गावाकडचा गावरान ब्रश असा. तर असा काही माझा गावाकडचा ब्रश असता जर मी गावाला राहिला असतो तर. आणि माझा रोज नवीन ब्रश असता. आज तरी मी महिन्याला फक्त ब्रशच्या पुढचं ते असतं ना ते बदलतो, पण हे जर असं तर माझा रोज नवीन ब्रश असता गावाला. कसं आहे, चाल दात घासून घेतो पटापटा पटापटा. पुण्याला असतो तर शावर बिवर सगळं आंघोळीला आहे. इथं काय नाही, तो डायरेक्ट पाईपलाईन आहे, त्याचं पाणी आहे. इथंच मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करायचे. चला आता पाणी आलं आहे, इथं आंघोळ झाली आणि समोर बघा सूर्य उगवायला लागला आहे. असे हे फक्त गावाकडंच अनुभवायला मिळतं, हो ना. चला आता खेळ बघा. आपण पुण्याला गेम बिम खेळत असतो, व्हिडिओ गेम, मोबाईल गेम, सोसायटीत क्रिकेट. आता इथं बघा कसं आहे दारासमोरच. ए सुब्रा झाडाला जो का शमे तुला नाहीत का खेळाय? बस बरं शांब्या, दोघं खेळायला लागा तुम्ही तर. फळी फक्त मांडली बरं का खाली, फळी बी अशी नाही की बांधली पॅक म्हणून. असं ही इकडचा खेळ बघा आहे. असा काही खेळ असतात गावाला, त्याच्यामुळं गेम बिमचा विषयच नाही एवढा होय शांब्या. हा जोरात खेळ दे जो का जोरात नाही. हा दोघं जण कशी बसल्यात. ए सुब्रा हस बरं, हशा हशा कशी खेळात. आता हे झालं खेळ बघितलं तुम्ही. आता खेळल्यानंतर लागते भूक. भूकासाठी सकाळी आता मी शहरातला माझ्यासाठी पोहे केलेत, नाहीतर इथं भाजी भाकरीच असती. आणि पोह्यासाठी लागणारं मटेरियल सगळं इथंच आहे. आता हे बघा तुम्हाला दाखवतो, कोथिंबीर रानात लावलेली असते. आता इथं बघा, हे बघा मिरच्या, पोह्याला लागणाऱ्या मिरच्या इथंच.
कसल्याही गॅसचा वापर किंवा याचा वापर इलेक्ट्रिक वस्तूचा वापर न करता चुलीवरती स्वयंपाक होतो गावाला. जर गावाला असतो तर दररोज चुलीवरचं खायला मिळालं असतं. हे पालक तोंडी लावायला घ्यायचा आपल्याला, कारण कच्चा पालक खरंच भारी लागतो. हे बघा चुलीवर मस्तपैकी पोहे तयार झालेले आहेत. आपलं बाकीचं काम चालू होतं तर चुलीवरचे पोहे असं हे असं. चला मस्तपैकी चुलीवरचा नाश्ता पण झाला आहे आणि आता त्याच्यानंतर पुण्यात नाश्ता केल्यानंतर कामाला बसायचं असतं आणि इकडं शेतात जातात कामाला. तर आपण बी फेरफटका मारायला चाललो आहे शेतात. हे बघा इथं सगळं हिरवं आणि हे बघा आंब्याचं झाड आणि हे जे दिसतंय त्याला सगळा तौर आलेला आहे. तौर म्हणजे कैरीची आंब्याची फुलं म्हणतो ना आपण ते. हे नाही बरं का, हे रामफळाचं झाड आहे आणि हे आहे आंब्याचं झाड जिथं तौर आलं आहे. तौर हा बघा, तौर तुम्हाला जवळून दाखवतो. हा आहे आंब्याचा तौर. ह्याचीच फुलं येतात आणि ह्यालाच परत कैऱ्या वगैरे लागतात. असं हे आंब्याचं किती मोठं झाड आहे. बरं एक नाही ना, इकडे एक आहे, त्यानंतर खाली झाड आहेत भरपूर. अशी ही आंब्याची झाडं कशी किलोवरती आंबे न घेता झाडाचे तोडून ते आंबे खायचे, अशी ही मजा असते गावाला. आणि आपण आता पुण्यात नाश्त्यासाठी वडापाव खा, भेळ खा असं चालू असतं आणि इथं नाश्त्यासाठी हे बघा कधी कधी हे आहे रामफळ. हे बघा दिसतं का, हे आहे रामफळाचं झाड. सीताफळ जसं असतं तसं हे रामफळ आहे. एखादं जवळून बघूयात पण. हां हे बघा असं हे रामफळ असतं. खरं तर आता कच्ची आहेत, ही पिकलेली बघावं लागतील. जाता येता ही फळं खायची आणि आपला नाश्त्याची जी भूक असते ती भागवायची. एवढं पौष्टिक खाणं आहे मराठवाड्यातलं. खरं तर हे गाव आहे परांडा जिल्ह्यातील कोकरवाडी गाव. माझं गाव दुसरीकडे, हे मावशीचं गाव आहे. तिथंही मी आज थांबलो आहे सकाळपासून. चालत चालत आलो. हे बघा मका आहे, मध्येच हे सगळं दिसतंय तो हार्बर आहे. सगळं हार्बर आहे, खालपर्यंत जे दिसतंय तिथपर्यंत सगळं हार्बर आहे. आणि इकडं वेगवेगळी झाडं आहेत, आंब्याचं, लिंबाचं. ऐक इकडं पाणी दिलं आहे वाटतं. हे बघा सगळं ओल्लं ओल्लं लागतं आहे. आपण आता विहिरीकडे जाऊया. म्हणजे स्विमिंग पुण्यात 10 रुपये तास, 15-20 रुपये तास असतं. इथं अनलिमिटेड असं स्विमिंग. हे बघा विहीर, भरपूर पाणी आहे तसं विहिरीला पाहायला गेलं तर, आणि स्वच्छ पाणी आहे, असं बी घाण काही नाही आहे. पोहण्यासारखं पाणी आहे डायरेक्ट. हे काय पायऱ्या डायरेक्ट तिथपर्यंत जातात, पोहू शकता तुम्ही, काही विषय नाही. फक्त खेकडे जरा जपून. 1 2 3 4 खेकडे आहेत आणि छोटे छोटे मासे आहेत पाण्यात. तेवढी काळजी घ्यायला लागेल, नाही तर मग खेकडा धरण तापकीने. असो चला, हे असं काही मी जर गावाला राहिला असतो तर असं वातावरणात मला राहायला मिळालं असतं. हे बघा खाण्याचं सेक्शन चालू आहे आपला, त्याच्यामुळे बघा इथं आंब्याचं झाड आहे लाईनीने शेवटपर्यंत. पुढं बघितलं तर मध्ये मध्ये थोडी पेरूची पण झाडं आहेत तिथं, आणि बाकी सगळी आंब्याची झाडं अशी आहेत. असा हा आमचा मराठवाडा आहे. हे बघा आता हे जे दिसतंय हे वांग्याचं झाड आहे. अजून खूप छोटं आहे, मोठं झाल्यानंतर आहे ना ही वांगी पण खायला मिळतील. म्हणजे इथंच वांगी, झाडाला आलेली वांगी काढायची, त्याचं भरीत चुलीमध्ये भाजायचं किंवा काय भाजी वगैरे करायची. कोणत्याही दुकानदाराकडे जाणे नाही, कसे किलो आहे असं विचारणं नाही. ही सगळी आलेली वांगे काढायचे, खायचे. एक भाजी झाली. आता ही दुसरी भाजी बघा इथं. हे तुम्हाला कळलं असेल काय आहे, थांबा दाखवतो. हे बघा खूपच लहान आहे अजून. हे बघा भेंडी, हे आहे भेंडीचं झाड. हेही अजून खूप लहान आहेत. ही सगळी भेंडीची झाडं लावलेली, मोठी झाल्यानंतर ते देखील खायला येईल. त्याच्यामुळं बाजाराला जाण्याचं, बाजारातून भाजी आणण्याचं प्रमाण गावाकडं खूप कमी आहे. फक्त गावाला पाण्याची सोय जर केली ना, सगळा भाजीपाला तुमचा 90% भाजीपाला इथूनच, रानातूनच तुम्हाला गावरान आणि प्युअर खायला मिळतो. जर मी गावाला राहिला असतो तर हे बघा
गावरान कोथिंबीर आहे, गावरान. इथं लावलेली, इथं बघा हा गुचका गावरान कोथिंबीरीचा आहे. अशी ही लावलेली कोथिंबीर आहे सगळी पुढं. हे बघा एवढी भारी कोथिंबीर आहे. इकडं पात्री म्हणतात त्याला. ह्याची भाजी वगैरे तुम्ही करून खाऊ शकता. इथं तर बघा ना कशी भारी लावलीत कोथिंबीर. हे बघा सगळी कोथिंबीर आहे बरं का. एवढी कोथिंबीर तुम्ही गावरान कोथिंबीर म्हणजे पुण्यात जसं दुकानात जाऊन म्हणतो द्या 10 रुपयाची 5 रुपयाची कोथिंबीर, तसे म्हणणे नाही. आरामात तुम्ही रानातून कोथिंबीर घेऊ शकता. आणि मी गावाला राहिलो असतो तर असं गावरान कोथिंबीर मला खायला मिळाली असती, असं रानांनी फिरायला मिळालं असतं. आणि हे बघा सगळ्यात मेन हरभरा. सगळं हरभऱ्याचं रान आहे. आता हे किती आलं आहे तो बघू ना आपण. हे बघा, हे बघा आता नवीन यायला चालू झालं आहे. आत्ता तर फुसकच आहे, त्याच्यात एवढं काही नाही आहे, फुसकच निघतं आहे. पण घाटं यायला चालू झालेलं आहे. हे बघा बघू मिळतोय का एखाद्यात, कशात नशीब असेल तर मिळेल. अजून बारीकच आहेत हरभरे, होईल हळूहळू. असं हे हरभऱ्याचं सगळं झाड. 10 रुपये गड्डे नाही भाऊ, किती बी खा ना, अख्खा रानच आपलं आहे. जर गावाला राहिलो असतो तर हे सगळं मला हरभरा फुकटमध्ये खायला मिळालं असतं, पण एवढं मी खाल्ला बी नसता. आणि एवढं आहे बाबा की लय भेटलं ना त्याची किंमत राहत नाही, त्याच्यामुळे माणूस पण लय खात नाही. अशा प्रकारे आपण कोथिंबीर पाहिली, भेंडीचं रोप पाहिलं, वांग्याचं रोप पाहिलं. आता अजून भाजीचं टेन्शन नसतं ना गावाला, त्याचं एक उदाहरण पाहूयात. चला आता मेथीची रोपं तुम्हाला दाखवतो मी. मेथी आणि घास जसा म्हणतो ना सेम असतो, त्यातला आता मेथी तुम्हाला दाखवतो सेम. ती पण इथं आहे पुढं सगळे बघायला. जर गावाला राहिला असतो तर मला गावरान मेथी पण खायला मिळाली असती. पुण्यात मस्त म्हणतात गावरान मेथी आहे, गावरान मेथी आहे. पण तुम्हाला माहिती आहे मी दोष देत नाही आहे, पुण्यात राहणं पण गरजेचं आहे. पैसे पुण्यातच आहेत. इकडं डोकं लावून केलं तर शेती केली ना तर इकडं बी लय पैसे आहेत. हो ना. हे बघा आता इथं मेथी बघा, मावशीने 2च सऱ्या लावलेल्या आहे मेथीच्या. हे बघा मेथी, फुलं आलेत मेथीला. अशी ही मेथीचं बी बघा, ही सरी आणि पलीकडची सरी लावलेली आहे. म्हणजे इथं भाजीचं बी टेन्शन नाही. कोणत्या भाजीवाला बाई आला का 10 रुपये किलो 20 रुपये किलो तसं काही नाही. जायचं जा रे खालून घेऊन ये, आज याची भाजी करू. जा रे भेंडी घेऊन ये, आल्यात का भेंडी बघा आज याची भाजी करा. वांगी आल्यात का बघा ह्याची भाजी करा. असं चालू असतं. आणि हे असं मस्तपैकी गावाकडचं वातावरण, गावाकडचं रानातलं फिरणं असेल, गावाकडचं मोकळीक म्हणू शकतो आपण, ती असेल, ती अनुभवायला खरंच मजा येते. तसंच पुण्यात देखील आहे. पुण्यात मी प्रत्येक व्लॉगमध्ये गाव वर्सेस पुणे करतो आहे, पण दोन्ही त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत असं काही नाही आहे नाव ठेवण्यासारखं. पण जो निसर्गाचा आनंद आहे, जी फ्रेश हवा आहे, कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाही आहे. आणि मेन म्हणजे रात्री इथं आहे ना सगळे तारे वगैरे दिसतात. तसं पुण्यात आपल्याला प्रदूषणामुळे ढगात तारे वगैरे काही दिसत नाही, इथं सगळं दिसतं. असं हे फ्रेश वातावरण आहे गावाला. अजून वेगवेगळ्या भाज्या आहेत तुम्हाला मी दाखवतो. इथं कसले तरी शेंगा आहेत. ह्याची पण भाजी खाल्ली, आता मला आठवत नाही आहे नाव काय आहे नक्की, पण ह्याच्या पण शेंगा आहेत, ह्या पण मी खाल्लेल्या आहेत. अजून ना हे बघा इथं पालक आहे वाटतं, मला वाटतं हा सगळा. हे बघा पालकाची झाडं, कसले मोठे पालक झाले. गावरान पालक, हरभरा, हे सगळं फक्त गावालाच अनुभवायला मिळतं. आणि असे हे गावची सकाळ असेल, गावाकडची लाईफ असेल, आणि हे मी जगलो असतो जर मी गावाला राहिला असतो तर. ना की मी सकाळी उठून मिसळ खा, दिवसभर इकडे तिकडे पळा, संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अडका आणि बॉसची बोलणी खा, बाकीच्यांची बडबड ऐका, आणि संध्याकाळी परत ट्रॅफिकमधून घरी जा, जेवा, झोपा, परत रुटीन तेच. असं न करता गावाकडची मस्त लाईफ जगलो असतो. पण पाहिजे तेवढी सोपी पण गावाकडची लाईफ नाही, हेही मी सांगतो. शारीरिक कष्ट खूप आहेत. अशी ही लाईफ तुम्हाला कशी वाटली? आणि मी असतो तर खरंच ही जगलो असतो. तुम्हालाही अशी लाईफ जगायला आवडेल का? हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या ब्लॉगमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला हे देखील कळवायला विसरू नका. आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, म्हणजे मला आणखीन असे नवनवीन व्हिडिओज
तुमच्यापर्यंत आणायला मजा येईल. चला मी एन्जॉय करतो माझा दिवस आज गावाकडचा. ओके चलो बाय बाय.